प्रशिक्षण केंद्र ठरते युवकांचे उज्ज्वल भविष्याचे केंद्र। आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाणे आध्यात्मिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक नावाजलेली संस्था आहे। या संस्थेअंतर्गत प्रातःस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपजिल्हाधिकारी माननीय नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून नव्याने सुरू करण्यात येणारे आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र ही एक निवासी संस्था आहे। आपल्या महाराष्ट्रातील दरवर्षी किमान 10 ते 12 लाख विद्यार्थी इयत्ता 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण होतात। त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा भारतीय संरक्षण दल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आसाम रायफल व टीए बटालियन, महाराष्ट्र पोलीस व गृहरक्षक दल, MSF व भारतीय गृहरक्षक दलात CRPF, ITBP, BSF, CISF, RPF भरती होऊन देशसेवा करण्याकडे येत असतो। सदर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र हे करिअर ओरिएंटेड असून विद्यार्थ्यांना भरती होण्यासाठी शारीरिक मापदंड, वैद्यकीय तपासणी व शैक्षणिक परीक्षांना सामोरे जावे लागते। त्या अनुषंगाने आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात कार्यरत माजी सैनिकांकडून, शारीरिक तज्ञ शिक्षक वृंदाकडून, शैक्षणिक व आत्मा मालिक हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून भरती प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी करून घेण्यात येत असतात। तसेच सरळ सेवा अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षाची लेखी तयारी, मुलाखती यांची तयारी व मार्गदर्शन आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना 3 महिने किंवा 6 महिने कालावधीसाठी प्रशिक्षण आकारणी तत्वावर ठरविले जातात। आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने भेट दिली असता विद्यार्थी अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने या अकॅडमीमध्ये सहभागी झाले आहे। या ठिकाणी अत्यंत माफक शुल्क, उत्तम निवासी व्यवस्था, 24 तास CCTV युक्त संकुल, 24 तास विजेची सुविधा, उत्तम संपूर्ण शाकाहारी जेवणाची व नाश्त्याची सुविधा, आंघोळीसाठी सोलरचे गरम पाणी, स्वच्छ पिण्याचे पाण्याची सुविधा, भव्य जलतरण तलाव, दर आठवड्याला लेखी परीक्षा सराव, तात्काळ निकाल, भव्य दिव्य असे मिलिटरी ऑब्स्टॅकल्स व 10 मीटर एअर शूटिंग रेंज, रनिंगसाठी 400 मीटरचा ट्रॅक, जिमची सुविधा अशा एक ना एक अनेक सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहे। यासाठी साईनाथ वरपे, वसतिगृह, क्रीडा व्यवस्थापक, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र प्रमुख प्रवीण पठारे, इंग्लिश मीडियम कॅम्पस शिस्त प्रमुख व मिलिटरी समन्वयक चेतन गिरमे, सुरक्षा अधिकारी शिस्त प्रमुख मिलिटरी समन्वयक हेमकांत पाटील, इंटिग्रेटेड मिलिटरी पॅटर्न शिस्त प्रमुख मिलिटरी समन्वयक सुधीर नाकोडे, ज्युनियर कॉलेज शिस्त प्रमुख या तज्ञ व अनुभवी माजी सैनिकांच्या वतीने प्रशिक्षण दिले जात आहे। जय हिंद। आत्मा मालिक सर गेले 2 महिन्यापासून परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष आणि माजी उपजिल्हाधिकारी श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अनुषंगाने आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। आपण सध्याला आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयामध्ये बसलेलो असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जोरात सुरू असून गेल्या 2 महिन्यापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राला मिळालेला आहे। विद्यार्थी या ठिकाणी सर्वप्रथम आल्यानंतर इयत्ता 10वी आणि 12वी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर त्यांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन केले जाते। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मेडिकल तपासणी केली जाते, त्यांचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सची पडताळणी घेतली जाते आणि क्वालिफाईड विद्यार्थ्यांनाच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश दिला जात आहे। त्याचबरोबर सध्याच्या क्षणी सुमारे 200हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा प्रवेश भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये झालेला असून अतिशय जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे व सुमारे 30 ते 35 विद्यार्थ्यांनी इंडियन आर्मीची रिटर्न एक्झाम देखील या ठिकाणी दिलेली आहे व आम्ही रिझल्टच्या प्रतीक्षेमध्ये आहोत। ओके नेक्स्ट चलो क्लोज पीछे पे गुड शाबाश। नंबर 39 और 85 गुड नेक्स्ट नंबर 38 और 75 गुड नेक्स्ट नंबर 34 168 ओके नेक्स्ट
शाबाश शाबाश शाबाश। चलो 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 चलो, फास्ट एकदम फास्ट फास्ट, बिल्कुल फास्ट। चल 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 चल, फास्ट फास्ट फास्ट, शाबाश। अरे पूरा जमीन के साथ क्राउल करना है। ओए, पूरी जमीन के साथ। हम भी किसी से कम नहीं, हमारी देश की नारी आप देख रहे हैं, हमारी गर्ल्स भी यहाँ पे प्रॉपर हॉरिजॉन्टल और वर्टिकल रोप डेली बेसिस पे करती है और सब गर्ल्स यहाँ पे ये इवेंट करती है सर। अबे फ्रॉक जंप बोला है। ओके स्टॉप। बघू आता। चलो कमन बॉयज, ये क्या बात है। यस गुड, शाबाश, वेरी गुड, एक्सेलेंट। हाँ भाई, सब खुश है? अरे सब खुश है? सब खुश है? हम इज द जोश, हम इज द जोश, हम इज द जोश। कोई चोट, कोई रिपोर्ट, किसी कोई प्रॉब्लम? भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। गुड, शाबास। कुठून आलास? कुठल्या केंद्रामध्ये? आत्मामाली भरती पूर्व प्रशिक्षण कोपरगाव। गो आउट ऑफ प्रेग्नर। गुड, शाबास, कम ऑन स्टार्ट, कम ऑन बॉयज। यस। प्रशिक्षण केंद्रातील मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या बरोबर या ठिकाणी सर्व प्रकारच्या खेळांचे मार्गदर्शन आणि सर्व क्रीडा प्रकार या ठिकाणी घेतले जातात। बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, ॲथलेटिक्स असेल किंवा थ्रोइंग इव्हेंट्स असतील किंवा जम्पिंग इव्हेंट्स असतील, सर्व इव्हेंटची विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या बरोबर शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी या ठिकाणी रोज नियमित 1 तासाची खेळाची अभ्यासिका घेतली जाते। त्याच्यामध्ये बहुतांशी 12 ते 15 क्रीडा प्रकारांचा समावेश आम्ही या ठिकाणी केलेला आहे। कम ऑन बॉयज, ये कम ऑन। असणारी चिनअप आणि टोटच बारची टेस्ट केली जात आहे आणि भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे 100% विद्यार्थी चिनअप आणि टोटच बार मध्ये आउट ऑफ आहेत, 100% आउट ऑफ आहेत। हॉरिझॉन्टल रोप आणि व्हर्टिकल रोपची पूर्ण तयारी करून घेतली आहे आणि आज सर्व विद्यार्थी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रोप अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी करत आहेत। कमान, शाबास, कमान कमान। या ठिकाणी सर इंडियन आर्मीच्या प्रशिक्षणानुसार व्हर्टिकल रोप आणि हॉरिझॉन्टल रोपची तयारी करून घेतली जाते आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण बघितलंय की 6 मीटर व्हर्टिकल रोप विद्यार्थी आमचे सर्व 100% विद्यार्थी व्हर्टिकल रोप आणि हॉरिझॉन्टल रोप पूर्ण करतात। व्हेरी गुड, शाबास 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 शाबास, व्हेरी गुड, कमान कमान। आणि फक्त विश्वात्मक देव की जय। सबका मालिक, सबका मालिक, सबका मालिक, आत्मा मालिक। गुड, शाबास।
कॅन्डिडेटला आपण जे काय काय सुविधा देतात ते सांगाल का? हो हो सर, नक्कीच. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वप्रथम भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी ज्यावेळी विद्यार्थी इथे दाखल होण्यासाठी येतात, रीतसर पद्धतीने विद्यार्थ्यांना कार्यालयामध्ये त्यांची डॉक्युमेंटची पडताळणी केली जाते, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि वैद्यकीय तपासणी अंतर्गत झालेल्या तपासणीनुसार विद्यार्थी जर कार्यक्षम असेल, विद्यार्थी जर फिट असेल, तरच त्या विद्यार्थ्याला भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं जातं. त्याला सर्व गोष्टींची कल्पना दिली जाते. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात दाखल झाल्यानंतर 2 टी-शर्ट, 1 हाफ पॅन्ट, स्पोर्ट्स पॅन्ट आणि शूज या ठिकाणी किट स्वरूपात दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्याला आत्मामलिक शैक्षणिक संकुलाची भोजनालयाची माहिती आहेतच. विद्यार्थ्यांना नियमित नाश्ता, दुपारचे जेवण, त्याचबरोबर सायंकाळचे जेवण, सायंकाळचा नाश्ता या सर्व गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने पुरवल्या जात आहेत. या संदर्भात आपण विद्यार्थ्यांशी देखील थोड्या वेळापूर्वी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संकुलात कुठेही नाही असा भव्य दिव्य इंडोर स्विमिंग पूल आमच्याकडे आहे आणि दररोज किंवा रुटीननुसार फिजिकल ट्रेनिंगच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जलतरणासाठी पाठवले जाते, त्यांची स्विमिंग घेतली जाते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूटिंग रेंज. 10 मीटर शूटिंग रेंज या ठिकाणी अवेलेबल आहे आणि आमचे तज्ज्ञ माजी सैनिक प्रशिक्षक विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सैन्यात दाखल झाल्यानंतरचे आवश्यक असणारे शस्त्र प्रशिक्षण या ठिकाणी नियमित देतात. 10 मीटर शूटिंग रेंज या ठिकाणी आहे. नियमित विद्यार्थी दिलेल्या टाईम टेबलनुसार शूटिंग या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भव्य असे प्रशस्त मैदान आहेत. आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत असे नगर जिल्ह्यातील एकमेव 400 मीटरचा ट्रॅक असणारे आपण थोड्याच वेळापूर्वी बघितले. व्हर्टिकल रोप आमच्याकडे अवेलेबल आहे, हॉरिझॉन्टल रोप आमच्याकडे अवेलेबल आहे, चिनअप बार आहे, टोटच बार आहे व त्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे किंवा सैन्यात दाखल झाल्यानंतर आवश्यक नियमित ज्या शारीरिक कसरती विद्यार्थ्यांना किंवा कॅडेट्सना किंवा माजी सैनिकांना करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी ऑब्स्टॅकल स्वरूपात इंग्लिश मीडियम कॅम्पस या ठिकाणी माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 महिन्यापूर्वीच स्थापन करण्यात आलेले आहे आणि विद्यार्थी त्याचा भरघोस फायदा या ठिकाणी घेत आहेत. गुड शाबास, गुड शाबास, गुड शाबास, गुड शाबास, गुड शाबास, व्हेरी गुड, एक नंबर, गुड शाबास. स्पीड 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 स्पीड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्टॉप स्टॉप. अहमदनगर जिल्ह्यातील भव्य असा ट्रॅक 400 मीटरचा या ठिकाणी आपण पाहत आहात आणि सुमारे रोज 4 ते 6 राऊंडची प्रॅक्टिस सायंकाळच्या सत्रामध्ये घेतली जाते. तर रोज सकाळी विद्यार्थी या ठिकाणी 10 ते 12 किलोमीटर रनिंग करत आहेत आणि सुमारे 2 महिन्यापासून हा लगातार सराव सुरू असून विद्यार्थ्यांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा रॅलीसाठी जो आवश्यक टाईम आहे, मुलं आणि मुली त्यांनी तो टाईम अगदी 2 महिन्यामध्ये या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तज्ज्ञ असे माजी सैनिक 4 माजी सैनिक प्रशिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत आणि रोज सुमारे 10 ते 12 किलोमीटर रनिंग सकाळच्या सत्रामध्ये तर सायंकाळच्या सत्रामध्ये नियमित 5 ते 6 किलोमीटर रनिंग या ठिकाणी विद्यार्थ्यांची घेतली जात आहे. आत्मा मालिक ट्रेनिंग सेंटर जे या ठिकाणी तुम्ही आलात, तुम्हाला काय वाटतं एकंदर हे जे प्रशिक्षण या ठिकाणी चालू आहे, इथले शिक्षक वृद्ध वगैरे हे चांगल्या प्रमाणे तुम्हाला शिकवतात का? काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी? हो सर, इथले शिक्षक वृंद आणि आम्हाला जे ग्राउंडला शिक्षक आहे पाटरे सर, आमची रुटीन सकाळी 5 वाजेपासून चालू होती. सकाळी 5 नंतर आमचा पहिल्यांदी PT परेड राहते. त्याच्यामध्ये आम्हाला ग्राउंड आमचा अतिशय उत्कृष्ट प्रकारचं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला गोळ्याची प्रॅक्टिस, 100 मीटरच्या स्प्रिंटा, 400 स्प्रिंटा, 800 स्प्रिंटा व प्रॉपर 1600चं इथं आम्हाला ग्राउंड केलं जातं. ग्राउंड झाल्यानंतर आम्हाला 1 तास दिला जातो. त्याच्यामध्ये आम्ही फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून आम्हाला लेक्चरसाठी नेण्यात येतं. लेक्चरसाठी आम्हाला खाटेकर सर अतिशय उत्कृष्ट प्रकारचं असं लेक्चर देतात. लेक्चरमध्ये आम्हाला गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण व GK याच्यामध्ये एकदम सविस्तर अशी सुटसुट माहिती सांगतात. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकदम समजतं की सर काय शिकवत आहे. त्याच्यामुळे कोणाला काही डाऊट नाही राहत. त्यानंतर आमचा ब्रेक होतो 1 वाजता. आम्हाला मेप्समध्ये जेवणाची सोय असते. त्याच्यामध्ये पोरं एकदम मस्त जेवतात, घरच्यासारखं जेवण आहे. आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला ब्रेक असतो. ब्रेकमध्ये पोरं आराम करतात. आराम झाल्यानंतर 3 वाजता आम्हाला परत नाश्ता असतो आणि नाश्त्यानंतर आमचं परत लेक्चर होतं. त्या लेक्चरमध्ये आम्ही चालू घडामोडी
व जी केचं सविस्तर माहिती सर देते आम्हाला. त्याच्यानंतर आम्हाला 5 वाजता परत PT असते. त्या PTमध्ये आम्ही प्रॉपर 100 मीटरच्या स्प्रिंटा व गोळ्याची प्रॅक्टिस घेत राहत्या. त्याच्यानंतर आमचा परत संध्याकाळी 7 वाजता जेवण होतं. त्याच्यानंतर आमचा जयघोष होतो. जयघोषनंतर आम्हाला संध्याकाळी सेल्फ स्टडीसाठी सोडता. 10 साडे 10पर्यंत मुलं सेल्फ स्टडी करतात आणि सेल्फ स्टडीनंतर आमचा परत विश्रांतीचा काळ असतो. मी सर्वप्रथम आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकमठाण येथील संस्थापक तसेच सर्व शिक्षकवृंद तसेच सर्व स्टाफ यांचं मनापासून आभार मानतो. कारण ही भारतातील एकमेव अशी अकॅडमी आहे की ते 7,000 पर मंथ 7,000 एक काहीच रक्कम नाही की त्याच्यापेक्षाही चांगलं उत्कृष्ट या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं. तसेच येथील शिक्षक PT तसेच आपले लेक्चरसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन करतात. तसेच खाटेकर सर डाऊट सेशन संध्याकाळी डाऊट सेशन असतो. तसेच या ठिकाणी स्विमिंग पूल शूटिंग रायफल्स तसेच जिम हे कोणत्याही अकॅडमीमध्ये सुविधा नाही तशी या अकॅडमीमध्ये आपल्याला सुविधा देण्यात आलेल्या आहेत. आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकमठाण ज्यावेळेस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू झालं त्यावेळेस आमच्या गावामध्ये पॉम्पलेट वाटले गेले आणि ते पॉम्पलेट मी बघितल्यानंतर म्हटलं खरंच एकमेव अकॅडमी असेल ती कोकमठाण कोपरगावची. निसर्गरम्य असं वातावरण, सर्व सुविधा, निसर्गरम्य असं ग्राउंड, सुसज्ज शांतता व ध्वनी प्रदूषणापासून एकांत निवांत असं लेक्चरची सुविधा. आम्हाला या ठिकाणी आल्यापासून माझं ग्राउंड बघितलं तर पहिले खूप कमी होतं. 1600 मीटरचा टायमिंग माझं पहिले 6-7 मिनटं यायचं. आता या प्रशिक्षण केंद्र जॉईन केल्यापासून माझा 1600चा टायमिंग हा 5:30 किंवा 5:10 मध्ये येत आहे. गोळा माझा पहिले 8 मार्काचा जायचा, आता गोळा आउट ऑफ जात आहे. आणि 1600 मीटरला माझं पहिले टायमिंग यायचा खूप टायमिंग म्हणजे 15-16 सेकंद यायचा, आता 1600चा टायमिंग आउट ऑफ आलेला आहे. या भरती केंद्रामध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये खूप अशी सुविधा झाली आहे आणि या ठिकाणी मुलांना राहण्याची सोय व भोजनाची व्यवस्था ही एकदम उत्तम व्यवस्थित आहे. या ठिकाणी 2 टाईम ध्यान केले जातं. सकाळी मुलं लेक्चर झाल्यानंतर व ग्राउंड झाल्यानंतर सद्गुरू माऊलींचं या ठिकाणी ध्यान केलं जातं आणि माऊलींचा आशीर्वाद घेऊन या भरतीला सुरुवात झालेली आहे. आणि खरंच माऊलींचा आशीर्वाद घेऊन या भरतीतील जास्तीत जास्त विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊ हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. आत्मा मालिक. सर, आपण या ठिकाणी पाहत आहात मुलांचे सिटअप सुरू आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून विद्यार्थी लगातार सिटअप्स करत आहेत आणि आज आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा पूर्ण क्रायटेरिया या सगळ्या विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेला असून गेल्या 3 वर्षापासून आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने NDA अकॅडमी मार्फत सुमारे 8 ते 9 ऑफिसर्स भारतीय सेना दलासाठी दिलेले आहेत. चलो स्टॉप. नेक्स्ट. आत्मा मालिक. जय हिंद सर. सर्वप्रथम परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने व आमचे संस्थेचे अध्यक्ष माजी उपजिल्हाधिकारी श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 महिन्यापासून आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, BSF, CRPF, CISF, BSF इतर सर्व सरळ सेवांच्या परीक्षांची तयारी आणि सर्व या परीक्षांची फिजिकल तयारी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सर्व माजी सैनिक, तज्ज्ञ प्रशिक्षक आणि अकॅडमिक्स टीचर यांच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतली जात आहे. आणि गेल्या 2 महिन्यापासून अतिशय सुंदर पद्धतीने व मनापासून जिद्दीने, चिकाटीने आमचे सर्व प्रशिक्षक आणि आमचे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत. आपण विद्यार्थ्यांचे बाईट्सवर त्यांच्या विचार आपण ऐकूनच घेतले असतील आणि प्रत्यक्ष देखील आपण थोड्या वेळापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे ऑब्स्टॅकल ट्रेनिंग आणि फिजिकल ट्रेनिंगचा आढावा देखील घेतलेला आहे. अतिशय कसरतीने हे विद्यार्थी रोज सराव करत आहेत. त्यांच्यासाठी फिजिकल ट्रेनिंगसाठी या ठिकाणी संकुलातील माजी सैनिक आणि तज्ज्ञ प्रशिक्षक श्रीमान
पटारे सर, श्रीमान गिरमे सर, हेमाकांत पाटील सर, श्री नाकाडे सर या ठिकाणी त्यांची रोज फिजिकल प्रशिक्षण घेत आहेत आणि ते कशा प्रकारे घेत आहेत त्यांचा वर्कआउट त्यांनी ठरवून दिलेला आहे आणि अतिशय टेक्निकल पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना फिजिकल प्रशिक्षण दिलं जातं. थोडक्यातच फिजिकल प्रशिक्षणाची दैनंदिनी कशी असते गुड, शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आत्मा मालिक, आम्ही जे 2 एप्रिल 2024 रोजी आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केलं, तर आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यानंतर सुरुवातीला आमच्याकडे 80 ते 90 ॲडमिशन मुलांचे आले होते. त्यामध्ये बरेचसे मुलं असे होते की ज्यांना पळण्याचा अजिबात सराव नव्हता. दैनंदिनीनुसार सकाळी 5 वाजता मुलांना उठवलं जातं. 5:15 वाजता मुले फ्रेश होऊन मुलांची मुलांना काउंटिंग करून फिजिकल ट्रेनिंगसाठी एकत्रित केलं जातं. त्यानुसार सुरुवातीला अर्धा किलोमीटर, नंतर पाऊण किलोमीटर, 1 किलोमीटर असं रुटीन सुरुवातीचा 1 आठवडा 2 किलोमीटर पळवलं जातं. त्यानंतर स्टेप बाय स्टेप स्टॅमिना मुलांचा वाढवला जातो आणि सांगण्यात खूप आनंद होत आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आमचे आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकमठाण कोपरगावचे विद्यार्थी 18 किलोमीटर नॉनस्टॉप पळत आहे. आणि आजही आम्ही जी साप्ताहिक चाचणी घेतो त्या साप्ताहिक फिजिकल टेस्टमध्ये आमचे 70% विद्यार्थी हे 5.5 मिनिटाच्या आत येत आहे. तर ही खूप आमच्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. आत्मा मालिक या ठिकाणी जी आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची अकॅडमी सुरू झालेली आहे, तर सुरुवातीला जर आपण बघितलं तर या विद्यार्थ्यांना जे काही बेसिकच्या गोष्टी असतात अकॅडमिक इयरमधल्या, की त्यांची जी रिटर्न एक्झाम असती, तर ती रिटर्न एक्झामची पूर्णपणे या ठिकाणी तयारी करून घेतली जाते. रिटर्न एक्झामची तयारी करत असताना या ठिकाणी पोलीस भरतीला किंवा सरळ सेवा भरतीला आवश्यक असणारे जे सब्जेक्ट आहेत, जे विषय आहेत, त्याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल, गणित असेल, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असेल किंवा काही जी एचचा पार्ट असेल, तो हा सगळा पार्ट आपण या ठिकाणी सगळं व्यवस्थित कंप्लीट करून घेतला जात आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस मुलं या ठिकाणी दाखल झाले तर त्यावेळेस गणितामधल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, गुणाकार, भागाकार वगैरे ज्या असतील, या सगळ्या आम्ही त्यांना अगदी व्यवस्थितरित्या शिकून आता ते पूर्णतः काही सेकंदाच्या आतमध्ये उत्तर काढतात. आणि विशेष म्हणजे जी एसच्या बाबतीमध्ये जे काही छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही पूर्णपणे विद्यार्थ्यांना करत आहोत. आणि हे विद्यार्थी अतिशय उत्कृष्टपणे साप्ताहिक चाचणी असेल किंवा एखादा टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावरती एखादी छोटी टेस्ट असेल, तर या टेस्टमध्ये ते चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून अतिशय योग्य प्रकारे त्यांचं आउटपुट देत आहेत. आता विशेष म्हणजे काही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं सोडून किंवा जी एचचे टॉपिक पाठ करून ते आपले साप्ताहिक चाचणी अतिशय छान पद्धतीने पूर्ण करत आहेत. त्यामध्ये विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल तर हे एकमेकांमध्ये डिस्कशन करून रात्रीच्या वेळी 8 ते 10 मध्ये डाऊट सेशनचा कार्यक्रम आमचा घेतला जातो. तर दिवसभरामध्ये जे काही आपले लेक्चर होतात, या लेक्चरमध्ये मुलांना जे काही डाऊट असतात हे सगळे डाऊट आम्ही संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये पूर्ण करतो. पुन्हा दुसऱ्या दिवसाचा काही जो शेड्यूल असेल त्या शेड्यूलबद्दल आजच टॉपिक त्यांना सांगितलं जातो की उद्या ह्या टॉपिकवरती तुमचं लेक्चर होईल आणि त्या टॉपिकची मुलं व्यवस्थितरित्या तयारी करून पुन्हा लेक्चरला येतात. आणि ज्यावेळेस आम्ही लेक्चरमध्ये हा टॉपिक कंप्लीट करतो तर त्यावेळेस तो टॉपिक त्यांचा 100% कंप्लीट झालेला असतो. अशा पद्धतीने साप्ताहिक चाचणी असेल, रिटर्नची तयारी असेल, या सगळ्या सब्जेक्टची आम्ही या ठिकाणी पूर्णतः तयारी करून घेत आहोत. 10 मुलांना एक्झाम दिली, 10चे 10 पास झाले.